नमस्कार आणि सर्वांचं स्वागत परत आजच्या दिवशी. आज आपला शेवटचा दिवस म्हणजे इक्यूचा म्हणजे भावनात्मक म्हणजे काय म्हणतात त्याला आपण भावनात्मक गोष्टीचा आहे ना, त्या गोष्टीचा आपल्याला म्हणजे इक्यू इमोशनल क्वेश्चनचा. तर त्याच्यामध्ये आपण काल शिकलो होतो की त्याच्यात नातेसंबंध कसं सुधारण्यासाठी हा इक्यू कसा वापरायचा है ना. इक्यू मुळे आपण स्वतःच्या आणि इतरांच्या भावना कशा पद्धतीने योग्यरित्या म्हणजे समजू शकतो ते बघितलं होतं, किंवा समजून घेतलं तर मग आपला संवाद चांगला होतो, आपला विश्वास वाढतो, संबंध चांगले होतात है ना. तू माझं ऐकत नाही असं म्हणण्यापेक्षा मी असं काय बोलू शकते की तू माझं ऐकलं पाहिजे, किंवा मला माझं का बरं असं ऐकलं जात नाही हे मला समजलं पाहिजे वगैरे, जे म्हणजे आपण थोडंसं तूच्या ऐवजी मी हा शब्द काढला किंवा आपण असा शब्द काढला तर जास्त चांगलं कनेक्टेड होतो. हे आपण काल आपण बोललो. किंवा तू खोटारडा आहेस किंवा तू असं आहेस, दुसऱ्यांवर ब्लेमिंग कम्प्लेटिंग न करता थोडंसं स्वतःबद्दल बोलणं की बा मी असं काय करू शकते की तुझा हा प्रॉब्लेम आहे, कशी मदत करू शकते. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. किंवा मग कृतज्ञता व्यक्त करणं आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा धन्यवाद बोलायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि अप्रिशिएशन करू शकतो आपण. याच्याने आपलं नातं घट्ट होतं, प्रेम अजून वाढतं, विश्वास वाढतो एकमेकांचा है ना. विश्वास वाढण्यासाठी अजून आपण वचन आपलं मी जे शब्द दिलं म्हणजे इंटिग्रिटी सांगितली होती की जे आपण शब्द देतो ते शब्द पाळायचं म्हणजे वचन पाळायचं. आपल्या चुका काही असतील तर मान्य करा, छोटे छोटे जे असतील तरी सुद्धा हरकत नाही, मान्य करा. जर मी असं केलं नसतं किंवा मला असं करायला पाहिजे होतं, तर अशा पद्धतीने आपण हे करायचं. आणि ह्या गोष्टीचं सातत्य ठेवायचंय. असं नाही की एकदा केलं झालं, खूपदा मीच करू का, मलाच करायला पाहिजे, समोरचा व्यक्ती तर काहीच करत नाही. तर असं काही ब्लेमिंग कंप्लेंटिंग नाही. हे आपल्यामध्ये सातत्य ठेवायचंय की हो मला करायचंय, कारण मला माझं आयुष्य चांगलं करायचंय, मला माझं जीवन चांगलं करायचंय. हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीकडे मला जायचंय है ना. म्हणजे जन्माला आलो त्या एनर्जी पासून मला आणखी व्यवस्थित वरच्या दिशेने जायचंय. हा निसर्गाचा नियम आहे. हे काय मी सांगते म्हणून करा असं नाही. ह्या गोष्टीसाठी अनेक संत लोकांनी काम केलेलं आहे याच्यावर. आणि त्यांनी आपल्या जीवनाचे सहज काही म्हणजे उदाहरण दिले किंवा समज दिली. तर आपल्याला तेवढी त्यांच्यासारखी मेहनत करावी लागत नाही, जंगलात जावं लागत नाही, एवढी तपश्चर्या करावी लागत नाही. पण ते सहज आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सरेंडर करून जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अनुसरलो, तरी सुद्धा त्यांना जेवढे वर्ष लागले हे गोष्ट समजायला, हे काही क्षणातच आपण इथे घर बसल्या समजू शकतोय. तर फक्त एवढंच आहे की ती समज करायची आहे डेव्हलप, आणि आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. बिना ऍक्शनने काहीही होणार नाही, हे मात्र नक्की. ठीक आहे. तर हे करणं खूप गरजेचं आहे. आपलं शेअरिंग करणं, बोलणं, ऍक्शन्स घेणं खूप गरजेचं आहे. तर चला, आजचा आपला 6वा दिवस आहे. आता आपल्याला अजून समोरचं म्हणजे इक्यूची काय अजून भूमिका आहे ते आपण बघूया. तर इक्यू हा म्हणजे आपल्या कामामध्ये किंवा आपल्या यशामध्ये कसं आपली भूमिका निभवतो हे आपण आज बघणार आहे. ठीक आहे. तर मी एक मिनिट पॉइंट्स एक समोर हा. तर ही जी इक्यू म्हणजे भावनात्मक बुद्धिमत्ता है ना, ही कशी कामाच्या ठिकाणी कशी आवश्यक ठरते किंवा कशा पद्धतीने ती आपल्याला एक मार्ग दाखवते. तर इक्यू म्हणजे फक्त हुशारी नाही, म्हणजे हो मला सगळं समजतं, मला सगळं येतं, हे नाही होत. तर इमोशनली इमोशनली म्हणजे भावनात्मक समजून घेणं कामाच्या जागी, म्हणजे तुमच्या बिझनेस याच्याने म्हणा किंवा तुमच्या नोकरीच्या याच्याने म्हणा, किंवा तुमच्या घरात बाई सुद्धा काम करते आहे तरी सुद्धा तिथे आपलं काम आहे, किंवा आपण दुसऱ्यांकडे काम करतो तरी सुद्धा तिथे जे कामामध्ये आहे, तर नुसतं आपलं म्हणजे बस मी इतके वाजता येते, मी इतके वाजता जाते किंवा असं करते, एवढंच पुरे आहे माझ्या कामात, असं आहे असं नाहीये. तर त्या कंपनी सोबत म्हणा किंवा त्या जॉबमध्ये आपण इमोशनली सुद्धा जुडलेलं पाहिजे. म्हणजे नुसतंच हुशारी पुरेशी नाहीये. तर तिथे म्हणजे त्या इक्यूने म्हणजे इमोशनली जुडलं म्हणजे काय करतो आपण, की एक टीम वर्क करतो है ना. मी मी केलं, मी म्हणजे विचार केला की माझी कंपनीचं ग्रोथ व्हावी किंवा मी माझं काम करते पूर्ण व्यवस्थित. आणि त्याच पद्धतीने मी आणखी लोकांना पण सांगेल, मी माझी टीम करेल. काही काही वेळेस मला स्वतःला नाही समजत तर मी अजून इन्व्हॉल्व करते, लिडरशिप करते.
इतर माझ्या लोकांशी मी संवाद चांगले करते किंवा काही संघर्ष आला तर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करते. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा इक्यू म्हणजे भावनात्मक बुद्धिमत्ता ही खूप कामाची आहे. इथे वापरणं खूप गरजेचं आहे. जितकी तुम्ही इक्यू वापरलं तितकं तुमचं ग्रोथ जरूर आहे. तर तेच इतर कर्मचारी कितीही बुद्धिमान असेल, जसं जर दोन कर्मचाऱ्यांमध्ये भेद सांगते मी तुम्हाला, की एक खूप हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे, खूप टॅलेंटेड आहे. म्हणजे त्याला आयक्यू म्हणतो आपण. इंटेलिजंट पॉवर त्याचा खूप जास्त आहे. पण भावनात्मक नसेल, तो नुसता म्हणजे बस एक टेक्निकली काम करतोय जसं बस तसं होतं, अशाने नाही ग्रोथ होत. नुसतं जरी तो हुशार असेल किंवा खूप काम करत असेल तरी सुद्धा हुशार होत नाही. पण जो स्वतःच्या भावना समजतो, इतरांच्या भावना समजतो, तो खरा टीम लीडर बनतो. तो स्वतःही पुढे जातो आणि त्याला इतरांनाही पुढे न्यायला कसं नेलं पाहिजे ह्या गोष्टीची तो भावनात्मक कनेक्टिव्हिटी म्हणजे तयार करत असतो. आणि तो खरा लीडर बनतो. ठीक आहे. आणि दुसरा पॉईंट त्याच्याच पुढे अजून डीप मध्ये की इक्यू आणि नेतृत्व म्हणजे लीडरशिप कशी असते, कशी करायला पाहिजे आणि लीडरशिप कसा असायला पाहिजे. तर इक्यू म्हणजे भावनात्मक आपण जी बुद्धिमत्ता ती एका नेतृत्वाच्या डायरेक्शनने जेव्हा वापरलं, तो नेतृत्व म्हणजे तो लीडर कसा म्हणतो, तो नेता असा असतो की जो लोकांच्या भावना समजतो. आणि जेव्हा त्याला म्हणजे तो जिंकतो, जसं आता लिडरशिपमध्ये त्याचं जे काही डिमांड असतील, त्याच्या ते काही मागणी असेल ती पूर्ण झाली किंवा त्या गोष्टी पूर्ण झाल्या, तर तो स्वतःला हे नाही देत, की म्हणजे हो मी आहे, मी होतो म्हणून केलं, माझ्यामुळे झालं किंवा मी गायडन्स केलं किंवा मी लिडरशिप आहे म्हणून असं झालं, असं नाही. तो जेव्हा जिंकतो आपल्या पॅशनमध्ये, आपल्या त्या प्रोग्राममध्ये, तेव्हा तो इतरांना भाव देतो, इतरांना त्याचं क्रेडिट देतो की हो तुमच्यामुळे हे सगळं होऊ शकलं. पण जेव्हा तो हारतो किंवा एखादी गोष्ट होऊ नाही शकली, तेव्हा तो स्वतःला क्रेडिट देतो. क्रेडिट म्हणजे हे घेतो, भाव घेतो की माझ्यामध्ये आणखी काय कमी राहिलं का, मला आणखी काय करायला पाहिजे किंवा मी आणखी याची ग्रोथ कशी करू शकतो, काय मी अजून वाढवू, काय मी अजून प्रयत्न करू, कसं मी याचा वापर करू किंवा काय. तर त्या म्हणजे जेव्हा आपण हार असतो तर ती पॉवर आपल्याकडे घेतो तो, जेव्हा तो लीडर, खरा लीडर म्हणजे जो इक्यू ज्याचा स्ट्रॉंग असतो असा लीडर. आणि जेव्हा तो जिंकतो, जेव्हा तो यशस्वी होतो, त्याचं यश तो सगळ्यांना देतो की आज तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. तर तो खरा नेता किंवा तो खरा लिडरशिप किंवा नेतृत्व करू शकणारा व्यक्तिमत्व असतं. त्याचा इक्यू जास्त हाय असतो. हाय एनर्जी म्हणजे भावनात्मक क्षमता किंवा बुद्धिमत्ता जास्त असते. तर नेता तोच असतो जो लोकांच्या भावनांना समजतो. किंवा राग, तणाव किंवा काही गोष्टी आल्या तर तेव्हा तो शांत असतो. शांतीने काम करून घेतो आणि इतरांना प्रोत्साहन देतो. आता तुमच्यामुळे हे काम झालं, तुमच्या पार्टिसिपेंट्समुळे किंवा तुमच्या इच्छेमुळे हे काम झालं असं म्हणणं देखील एक प्रकारचं प्रोत्साहन आहे ना. जरी त्याचं मेन काम असतं तरी सुद्धा प्रोत्साहन तो इतरांनाच देतो. स्वतःकडे घेऊन घेत नाही तो क्रेडिट कधीच. तर जसं एक त्याचं उदाहरण मी तुम्हाला एक असं कंपनीमध्ये बॉस नेहमी रागवतो. एखादा बॉस असतो तो नेहमी रागवतो, ऐसा करा, वैसा किया, ये लोग ऐसा करते, हे लोक करत नाही म्हणून आपल्या कंपनीमध्ये असं नाही तसं नाही. कारण त्याच्यावरही बॉसचा भार असतो. तर अशा वेळेस काय होतं, कंपनीतले ते कर्मचारी असतात ते बिचारे घाबरतात किंवा घाबरून जातात. आणि त्याच्यामुळे घाबरल्यामुळे किंवा आणखी त्याच्या समोर न जाण्यामुळे काम अजून बिघडतं. पण मात्र त्याच कंपनीमध्ये एखादा बॉस शांत, समजूतदार आणि त्या कर्मचाऱ्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांच्या सोबत राहून जर ते म्हणजे समजला, तर ते काम कर्मचारी लोक आणखी उत्साहाने कामं करतील आणि आणखी ग्रोथ वाढेल. त्यांना तो बॉसचा म्हणजे धमकी किंवा म्हणजे काय म्हणतात घाबरणं नाही राहत, त्यांना भीती नाही वाटत. हो ना. त्याला ते जास्त कोऑपरेट करतात. तर हा फायदा होतो आपल्याला इक्यू म्हणजे इमोशनल म्हणजे बुद्धिमत्ता है ना, म्हणजे भावनात्मक बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता पण वापरायची पण भावनात्मक पद्धतीने, इंटेलेक्च्युअल लेवलनी नाही. इंटेलेक्च्युअल गणित सोडवताना फक्त शाळेमध्ये तिथे भावनात्मक नाही चालणार की एक आणि एक दोन होतं, पण तीनही लिहिलं तरी चालतं नाही यार, असं होत नाही. तिथे एक आणि एक दोन बस, त्याच्या पुढे शून्य पण नाही लिहायचंय. त्याच्या पुढे शून्य लिहिलं तर मग 10 होऊन जाईल किंवा 11 होऊन जाईल, एक आणि एक 11 होऊन जातं. तर तसं पण नाही चालत, एक प्लस एक म्हणजे दोन. तर हे आहे इंटेलेक्च्युअल. आणि भावनात्मक म्हटलं की तिथे म्हणजे आपल्याला
समजूतदारपणा पाहिजे. स्वतःला जसं समजतो तसं इतरांना पण समजून घेणं. हे खूपच गरजेचं आहे आणि जरुरी आहे. तिसरा पॉइंट येतो इक्यू, म्हणजे भावनात्मक बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग. की तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने डिसिजन्स घेता, कशी निर्णय क्षमता घेऊ शकता तुम्ही. तर ती निर्णय क्षमता घेताना सुद्धा इक्यू ठेवायचं आहे तुम्हाला. भावनात्मक बुद्धिमत्ता ठेवणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला चालत नाही. आता जसं वेळेचंच आहे, इंटिग्रिटी आहे. मला हे समजतं की वेळेत आपला क्लास चालू झाला पाहिजे, झालं पाहिजे, आणि बरोबर मी वेळेत चालू पण करते. पण जरुरी नाही सगळं येत नाही बरोबर. पण मला मागे माझा इमोशनल अटॅचमेंट आहे की यार कोणाचं सुरुवात जाऊ नये. तर तेवढ्या ह्याच्यात मग मी तुमच्याशी बोलते. जरी मी एक्झॅक्टली टाइमवर चालू करते क्लास, पण तरी पण सर्वांना येईपर्यंत किंवा जास्तीत जास्त लोकांना येईपर्यंत मी तुमच्याशी बोलते. तुमचं काही ऐकायचं असतं मला किंवा काही असतं दुसरं, आणि आपलं कामही सक्सेस होतं. आणि तोपर्यंत जे ज्यांना यायचं असेल ते बरोबर येतात पण, कारण प्रत्येकांच्या टायमिंगचं काही कमी जास्त असू शकतं, हो ना. तर हे एक प्रकारचं म्हणजे आपण आपला डिसिजन म्हणा किंवा एक भावनात्मक त्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे, डिसिजन आहे. तर याचा अर्थ असा नाही की म्हणजे मी म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, अ, निर्णय म्हणजे असं खूप हे घेतलेले आहे, असं हे होत नाही. तर हे जे निर्णय आपण असं घेतो, डिसिजन मेकिंग करतो, तर हे भावनात्मक घेतले तर जास्त योग्य ठरतात आणि जास्तीत जास्त फायदेशीर ठरतात, तुमच्यासाठी पण आणि इतरांसाठी पण. पण याचा अर्थ असा नाही की भावनांमध्ये वाहूनच जायचं असं पण नाही, वेळेचं भानच नाही ठेवायचं असं पण नाहीये. पण मध्यम मार्ग करू. ठीक आहे. आणि भीती, राग, ईर्ष्या किंवा ह्या ज्या निगेटिव्ह पॉइंट्स आहेत त्याच्या आधारावर जर आपण निर्णय घेतला, आपली निर्णय क्षमता घेतली, तर तिथे चुकीचा निर्णय ठरू शकतो बरेचदा. म्हणून कुठलाही निर्णय घेताना, ऑफिशियल असो, घरगुती असो, कुठलाही सामाजिक असो, कुठलाही असो, थोडस त्याच्यामध्ये भावनात्मक बुद्धिमत्ता वापरणं खूप गरजेचं आहे. आपला इक्यू वापरणं, म्हणजे आयक्यू पेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे इक्यू. हे आपण पहिल्याच दिवशी शिकलेलं आहे बरोबर. जरी म्हणायला असं वाटतं की भावनात्मक म्हणजे अरे तो भावनाच्या आहारी जाऊन येतो, पण नाही, इथे माणूस आपण भावनात्मक पद्धतीने जास्त हे करतोय. हे मोठे मोठे जे शोध लागतात ना, हे सुद्धा भावनात्मक याच्यामध्ये आहे. एक पहाड एका मजुराने खोदून काढलेले आहे, असं आपण हे केलेलं आहे. कितीतरी महिने लागले त्याला, एकटा माणूस. त्याच्या मागे त्यांनी त्याचा इक्यू वापरला होता. त्याची बायको आजारी पडली आणि काहीतरी इमर्जन्सी केस झाली आणि त्याला दुसऱ्या शहरामध्ये त्या बायकोला म्हणजे डॉक्टरकडे न्यावं लागलं. तर त्यांनी जी म्हणजे सायकलवर होता, बिचारा गरीब होता. त्या सायकलवर त्या बायकोला ओढून नेण्यासाठी त्याला 1-2 दिवस त्या तेवढ्या मोठ्या पहाडाला चढून चढून पार करावं लागलं. म्हणजे इकडून चढायचं आणि मग तिकडून उतरायचं, असं काही रस्ते नाही, काही नाही, इतकं कठीण परिस्थितीमध्ये. आणि इतकं करूनही ती बायको मरण पावली, जिच्यावर तो खूप प्रेम करत होता. तिच्या आठवणीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पहा, त्याने आपला इक्यू वापरला, इमोशनल म्हणजे बुद्धिमत्ता कशी वापरली. एकट्याने सबल फावडा घेतला आणि त्या म्हणजे याच्या शॉर्ट मध्ये रस्ता काढायचा विचार केला त्याने, खोदायचा, की माझ्यासारखीच इमर्जन्सी कोणाची वेळ आली तर एवढा वेळ नाहीये तो पहाड चढून आणि उतरण्यामध्ये. तर इथे शॉर्ट मध्ये आपण छोटा रस्ता काढला तरी सुद्धा होऊ शकते. आणि एकटा खोदत राहिला, खोदत राहिला, खोदत राहिला कित्येक दिवस. आणि आजही तो रस्ता तयार झालेला आहे एकट्या माणसाने. मग त्याच्यानंतर आले मग गावकरी, त्याला शो हे दिलं, म्हणजे तो लिडरशिप झाली ना त्याची मग. आणि त्याने केलं. आजही त्याच्या नावाने तो पूल म्हणजे प्रसिद्ध आहे म्हणतात. मग अशा पद्धतीने आपण जेव्हा इमोशनल याच्यामध्ये आपले निर्णय घेतो, डिसिजन्स घेतो, तर ते बरेचदा योग्यच ठरतात आणि म्हणजे एक नियंत्रणित असतात किंवा एक चांगला निर्णय ठरतो आपल्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा. तर म्हणजे निर्णय क्षमतेमध्ये सुद्धा इक्यू हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग चौथा पॉइंट आहे की तणाव व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट होतं. इक्यू ज्यांचा हाय लेवलचा असतो, म्हणजे भावनात्मक बुद्धिमत्ता ज्यांची हाय लेवलची असते, त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तणावाचं व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित करता येतं. योग्य पद्धतीने हे इक्यू ज्यांचा हाय असतो ते योग्य पद्धतीने ते लोक तणाव हाताळतात.
त्याच्यामध्ये आता काय म्हणजे तणाव हाताळणं म्हणजे कसं, इक्यू म्हणजे जरासं थांबून भावनात्मक पद्धतीने बघून, धाव धाव नाही, किंवा तो करतो म्हणून मी करते, मला अरे तो चालला जाईल पुढे, तो प्रत्येकाची स्पीड असते आपोआप. त्यालाही समजून घ्यायचं, स्वतःलाही समजून घ्यायचं. अशा याच्यामध्ये जेव्हा आपण आता श्वास घेणं म्हणतो, की जिथे कुठे राग आला तर थांबून जा, 2 मिनिटं श्वासाकडे लक्ष द्या, लंबा गहरा श्वास घ्या, श्वास सोडा, विचार बदलवा, सकारात्मक विचार करा. संवादामध्ये तू म्हणण्यापेक्षा आपण म्हटलं किंवा मी पासून सुरुवात केलं, की म्हणजे मला असं वाटतं किंवा माझा हा मार्ग आहे किंवा माझा हा दृष्टिकोन आहे. असंच जर सौम्य शब्द थोडेसे वापरले, नाहीतर मग तू गधा आहेस यार का, तुला काही कळतच नाही, तुला जमतच नाही. असं म्हटल्याने एकदम म्हणजे तणाव वाढतो किंवा संबंध खराब होतात. पण जेव्हा इक्यूने भावनात्मक दृष्टिकोनाने केलं आणि तिथून बुद्धिमत्तेने यूज केलं आपले शब्द, तर ते तुमचं व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट चांगलं होतं. आणि याच्यामुळे काय होतं, आपल्या कामाची जी उत्पादकता असते, म्हणजे काय म्हणतात त्याला, पॉवर वाढतं किंवा जे त्याच्यातून रिझल्ट जास्त चांगले येतात, है ना. उत्पादकता मराठी शब्द आहे. उत्पादकता मला डोळ्यांसमोर दिसतो, पण असं मला ते उच्चारता नाही आलं. म्हणजे आपली कॅपॅसिटी वाढते आपल्या कामामध्ये. म्हणजे स्ट्रेस येत नाही ना, तर थकल्याचं खूप येतं, अरे यार खूप काम करावं लागतं, खूप थकून येतं, ते कामं जमत नाही, इतके कंपनीमध्ये कामं मिळतात, असं होतं वगैरे वगैरे. पण जेव्हा इक्यूने केलं, म्हणजे आपल्या भावनात्मक याच्याने, की हे बघ, मी आज मला वाटतंय मला आहेत कामं, पण मी त्याच्या मागे कंपनीचं किती भलं करते, किंवा कंपनी मला त्याचे पैसे देतं, किंवा माझं पैशांचं मॅनेजमेंट मी किती चांगलं करते, किंवा माझे कितीतरी इच्छा पूर्ण होतात, है ना. किती लोकांमध्ये तर बिचाऱ्यांमध्ये तेवढेही पैसे मिळत नाही, किंवा किती काय करावं, तर मजूर लोक किती कामं करतात, किती रात्रंदिवस हे करत असतात. तर हा जेव्हा आपण विचार केला, तर आपल्याला खरंच आपल्या म्हणजे भावनात्मक गोष्टीसाठी आपल्याला म्हणजे एक चांगला रिझल्ट मिळत असतो. आणि तिथे आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तणाव येत नाही, डिप्रेशन येत नाही. ठीक आहे. आता पाचवा पॉइंट म्हणजे इक्यू आणि आपल्या जीवनामधलं यश कसं होतं. हा तर म्हणजे जीवनामध्ये ज्याही गोष्टीमध्ये, ज्याही एरियामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आतापर्यंत, पण जे काही आता आपण लाईफ आपलं झालंय, जिथेही कुठे छोटा मोठा किंवा कोणत्याही एरियामध्ये आपल्या लाईफच्या यश मिळालं असेल, तर ते फक्त इक्यू मुळे असतं. म्हणजे भावनात्मक बुद्धीमध्ये घेतलेल्या निर्णयामध्ये. कारण हेच एक पॅटर्न आहे की जे अल्टिमेट आउटकम तुम्हाला यश देतो. तुम्ही आयक्यू मध्ये थोड्या वेळापुरतं किंवा एक म्हणतो ना, एक कमर्शियल पद्धतीने तुम्ही यश मिळवू शकता, किंवा ऑन सर्टिफिकेट, किंवा जसं एक आहे तसं. पण जे जीवनामधल्या घडामोडी आहेत, जीवनामधल्या ज्या गोष्टी आपल्याला एनर्जीच्या रूपाने आपण जे स्वतःला बिल्डअप करतो, जे की 90% आहे. म्हणजे आयक्यू फक्त 10% काम करतो प्रत्यक्ष जीवनामध्ये, प्रॅक्टिकल जीवनामध्ये. पण इक्यू म्हणजे आध्यात्मिक ग्रोथ आहे हा, आणि तो 90% काम करतो. तर याच्यामुळे जीवनातलं यश काय होतं, तर आपलं वैयक्तिक आणि आपलं व्यावसायिक म्हणा, आपलं सामाजिक म्हणा, जे काही कौटुंबिक असेल, जे सगळे काही नातेसंबंध दुरुस्त होतात. सगळ्यात पहिलं मोठं काम होतं जीवनातलं यश मिळवायचंय तर इक्यूमुळे, म्हणजे भावनात्मक बुद्धीमध्ये. बुद्धिमत्ता वापरायची आहे. भावनात्मक म्हणजे मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की मूर्ख होऊन जा, की अगं बाई मी अशी आहे ना, तर जाऊ दे, मी सोडून दिलं, जाऊ दे, चोर करून आला, नाही ग बाई बिचारा, त्याला खूप गरज असेल, करू दे चोरी. असं नाहीये. तिथे पण तुम्ही बुद्धिमत्ताने त्याला युज करा. हा, त्याला समजून सांगू शकता की बाबा रे, चोरी केल्याने किती कठीण परिस्थिती आहे उलट, की तुझी इज्जत जाते, तुला तुझं सापडलं तर लोक मारतील, तू पोलीस मध्ये जाशील, तुझं जर आधार कार्ड नाही, हे न पॅन कार्ड, किती म्हणजे बेइज्जतीचं जग आहे यार. त्यापेक्षा तू इज्जतीने काम कर, त्याला म्हणजे राईट डायरेक्शन दिलं, किंवा काही आपण त्याला मदत केली पैशाने, किंवा अजून कशाने मदत करू शकतो. तर ते झालं इक्यू, म्हणजे आपण तिथे इक्यू वापरतो चोरासाठी सुद्धा, है ना. तर अशा पद्धतीने आपले नातेसंबंध दुरुस्त होतात, सुधारतात, आणि हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये स्वतःलाही समजतो आपण, इतरांनाही समजू शकतो. आणि हेच समजणं म्हणजे यश आहे जीवनातलं. नंतर पॉइंट आहे की आत्मविश्वास वाढतो. जर तुमचा इक्यू असला, तर जीवनातलं यश म्हणजे सगळ्यात मोठा यश अजून आत्मविश्वास, की मी ही गोष्ट करू शकते.
जितकं तुम्ही इमोशनली व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं लोकांना आणि स्वतःला पण म्हणजे बुद्धीने, तर तेवढं तुमचा आत्मविश्वास वाढतो, की हो मी करू शकते. खरंच मी तुम्हाला सांगते, खरंच मी एका मजुरासोबत किंवा मी भाजीवाल्यासोबत सुद्धा बोलणं माझी हिंमत नव्हती. मी इतकी सिंपल होते. कारण मी कधी असं स्वतःवर घेतलंच नाही ना असं जबाबदारी, किंवा मला ती जबाबदारी मिळालीच नाही. लहानपणी आई वडील होते, भाऊ होते, सगळे मोठे पाहिजे सगळं आणून द्यायचे. मोठे झाल्यानंतर लग्नानंतर नवराही पण तसंच मिळाला. तू फक्त बोल मी आणून देतो, बस असंच होतं. कधीच नाही. आणि घेऊनही गेले तरी मग स्वतः किराणाच्या दुकानात मला स्वतः घेऊन द्यायचे. तिथे तू घरी लिस्ट बनवायची, हा काय, आणि मग तिथे लिस्ट द्यायची. मग बाकी बोलेल किराण्याबरोबर तोच, म्हणजे तेच बोलणार की भैया ऐसा कैसा दिया, हा ये चावल, हा वो चावल, वो ये वो सगळं. घरात डाळ, तांदूळ पासून सगळं बोरी भरून ते आणून ठेवायचे सगळं काही. तर त्यामुळे असं माहीतच नव्हतं असं. म्हणजे पण जसं जसं आपण म्हणजे हे वाढवलं इमोशनली, किंवा मग तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिले मला हे समजलं की अरे यार, आपण असं असल्यामुळे किती आपलं नुकसान झालं, किंवा किती आपण म्हणजे लो लेवलची आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी होती. हळूहळू शिकणं आलं. मग असं वाटलं की नाही, आपल्यासारख्याच बायकांना, म्हणजे तेव्हा माझं लक्ष फक्त बायकांकडे जास्त होतं. तर असं वाटायचं की बायकांना आपण, आपल्यासारख्या बऱ्याच बायका अशा आहेत, त्यांना जर आपण त्यांचा सहारा बनवला तर खरंच कितीतरी अशा बायका जोडायला लागल्या. किती अनाथ आश्रम मध्ये जा, मग अशा बायकांना जा, असं शिकवा, असं करता करता किती वाढलं. मग हळूहळू मग आता ऑनलाईन झालं. म्हणजे आता तर ती भीती, म्हणजे असं आता म्हणजे वळून पाहिलं तर असं वाटतं अरे यार, आपण किती म्हणजे बच्च्यासारखं म्हणजे सगळं होतं, म्हणजे हे सगळ्या गोष्टी. तर हे जेव्हा आपलं इमोशनली, म्हणजे नुसतं इमोशनल फुल म्हणतो आपण, नुसतं इमोशन असेल तर, पण ते इमोशन्स पण बुद्धिमत्तेने जर वापरलं, तर कसं म्हणजे आपली वाढ होते, आपल्या जीवनामध्ये यश मिळतं. तर त्याच्यात सगळ्यात म्हणजे मेन आपला आत्मविश्वास वाढतो. आता मोठे मोठे लोक आले तरी सुद्धा म्हणजे काही असं विशेष असं वाटत नाही, ते आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारखेच खालूनच ते वर आलेत. हे सगळ्यांची स्टोरी असते एक एक आपली. कोणीच जन्मल्याबरोबर खूप हाय लेवलचा नसतो. तर त्यामुळे काही घाबरायची गरज नाहीये. पण आपला बुद्धिमत्ता मात्र वापरायची असते. आरोग्य चांगलं असतं, हे सगळं झालं की नक्कीच आपल्या शरीरावर परिणाम होतो त्याचा. है ना, अल्टिमेट आउटकम तर शरीरच दाखवतो ना आपलं. सगळं जे काही आपल्या डोक्यामध्ये विचार आहेत, आपल्या भावनेमध्ये विचार आहेत, बुद्धिमत्ता जी काही आहे, ती सगळी आपले शरीराबाहेरच बाहेर पडतं. म्हणजे तुमचं अक्षरशः, म्हणजे तुमचं उभा राहण्यापासून तर तुमचं बसण्याची स्टाईल, तर तुमच्या चेहऱ्याचे हावभाव, तर तुमचं एक्सप्रेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचा इक्यू दाखवतो. म्हणजे आउटकम तुमच्या शरीराच्या बाहेर दाखवतो. तर हे आधी आपल्या विचारांमध्येच आपल्याला पक्का करायचं आहे आणि हळूहळू हळू वाढवायचंय. ह्या सगळ्या गोष्टी एका दिवसात होत नाही. आणि अशा पद्धतीने लोक पण आपल्याकडे हळूहळू म्हणजे आकर्षित केले जातात. तर आजच मला एक सकाळी म्हणजे एक आलं की मला म्हणजे ऑरा माझा चेक करायचा आहे, किंवा तुम्ही ऑरा वाढवून देता का मॅम, असा कोणाचा वगैरे. तर तेव्हा मला हे म्हणजे सांगितलं, आज टॅरो रिडिंगला वगैरे आले तर तेव्हा त्यांचं बोलणं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की किती म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीने क्लासेस, की तुमचा आम्ही ऑरा वाढवून देतो, आम्ही ऑरा असा करून देतो, तुमच्या ऑरा आम्हाला दिसतो, तुमचं असं आहे तसं आहे, है ना. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी करतो, पण ऑरा, तुमचा ऑरा कोणी दुसरा नाही वाढवू देऊ शकत. तुमचा ऑरा तुम्हीच वाढवू शकता. आणि तो कसा वाढवणार, तर ह्याच गोष्टी जे आपण आतापर्यंत शिकतोय रोज, है ना, त्या पॉझिटिव्हली शिकलो, तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढणं, तुमचं आरोग्य चांगलं, म्हणजे तुमचा ऑरा चांगला, तुम्हाला फ्रेश वाटणं, उत्साह वाटणं, आनंद वाटणं, क्षमाशीलता भाव वाढणं तुमच्यामधलं, तर आपोआपच आरोग्य म्हणजे तुमचा ऑरा चांगला वाटतो. तुमच्या बोलण्यामधूनच तर लोकांना कळून जातं की तुम्ही कसे आहात, किंवा बरेचसे लोक आता जसं बोलतात की तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं. छान वाटलं म्हणजे काय, तुमचा ऑरा चांगला होता, तुमचे शब्द चांगले होते, तुमच्या भावना चांगल्या होत्या, त्या कळतात, ती एनर्जी जाते, आणि ते म्हणजेच तुमचा ऑरा आहे. तर तुमचा ऑरा दुसरा कोणीच नाही वाढवू शकत. हा एवढंच आहे की तुम्हाला आता आशीर्वाद दिलं, तर ठीक आहे, बिलकुल मला आई वडिलांजवळ गेलं, आशीर्वाद दिलं तर छान वाटतं, म्हणजे त्यांच्यामुळे तुमचा ऑरा चांगला वाटला, फ्रेश वाटलं तुम्हाला. पण हे काही क्षणासाठी ना. पण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलवलं, तर तुमचा स्वतःचा ऑरा चांगला बनवू शकतो. आणि आपला ऑरा चांगला बनवणं आपल्याच हातात आहे. आणि त्या ऑरामध्ये आपण लोकांना आकर्षित करू शकतो. लोकांना आकर्षित करणं म्हणजे संबंध चांगले दुरुस्त करणं, नातेसंबंध म्हणजे दुरुस्त करणं, हे एक असतं.
तर अशा पद्धतीने आहे. तर आता जेव्हा एक उदाहरण सांगायचं म्हणजे हे आहे की कोणत्या कंपनीमध्ये जसं मुलाखती असतात तुमच्या, तर त्याच्यामध्ये जसं कोणी गुण चांगले म्हणजे इंटेलेक्च्युअल लेवलला चांगले असेल, पण ते चिडचिड असतील किंवा एकदम असे की मी खूप पुस्तकं वाचतो किंवा मी खूप अभ्यास केलाय, माझ्यासारखा अभ्यासच कोणी नाही. पण त्यांना एक काही विचारलं तर तुम्हाला एवढं नाही समजत. इथून सुरुवात करतात काही काही लोक. हे असं नसतंय. अहो तुम्हाला काय माहिती बरं. मी करतो. हे समजतं होतो आणि करेलही पटकन हात लावला की पटकन करेल बघा. झालं. पण त्याच्यामध्ये कुठे इमोशन्सच नाही आहेत की अरे बरं मी करते थांब. बघा पॅटर्न तोच आहे, सगळं तेच आहे. मग नंतर कळलं की बघा हे असं असं आहे ना, ही बटन दाबली की असं होतं होतं आणि तुम्ही करू शकता हो, काही आता विशेष नाही आहे. है ना. बघा बरं करून दाखवा बरं. बघा गोष्ट एकच झाली. पण दोन लोकांमध्ये कसा आयक्यू आणि इक्यू मध्ये कसा फरक पडला. इक्यू वाल्यालाही माहिती होतं कोणती बटन दाबायची किंवा कसा प्रोग्राम करायचा, कसं काय करायचं. पण त्याच्या सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सहकार्य करण्यामध्ये एक वेगळं फरक होता. तर अशा वेळेस समजा निवडायचं असेल तर कोणाला निवडणार आपण? ज्याचा इक्यू पॉवर जास्त आहे. तर इक्यू पॉवर जास्त असणं म्हणजे तो व्यक्ती शांत असतो, तो व्यक्ती सहकार्य करणारा असतो, तो व्यक्ती आत्मविश्वासू असतो. है ना. आणि त्यांचा आयक्यू असलं तर ते गुण चांगले असतात, पण ते चिडचिडे किंवा हे कड अशी प्रवृत्तीची असतात की जसं मीच सगळं काही ग्रेट आहे आणि मला सगळं समजतं बघा मी होतो म्हणून एवढं हे केलं, हे झालं असं नाही तर बघ कशी गडबड झाली असती. हो झाली पण असती. पण ते शब्दांमध्ये तीक्ष्णपणा असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो. आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स पण नाही करायचंय. विश्वास आपल्याला आत्मविश्वास करायचा आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्स पण हा म्हणजे तुमचा आयक्यूचा याच्यावर असतो की मैं सब कुछ कर सकता हूँ. तर अशा पद्धतीने आपल्याला आयक्यू वाढवायचा आहे. मी याच्यासाठी असं नाही म्हणते की आयक्यू म्हणजे हुशार व्यक्ती चांगलं नाही, पण त्याच्यासोबत सोबत इक्यू इमोशनल बुद्धिमत्ताकडे आपण जरा जास्त लक्ष दिलं तर तुम्ही जास्त हुशार आणि जास्त हे माणुसकीच्या लेवलवर येतो यार. माणूस म्हणजे कसं आहे आपण ह्युमन बिंग भावनाशील आहोत. तर त्याला तेवढा भाव दिला पाहिजे, भावना वाढवल्या पाहिजे. त्याच्याने तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खूप जबरदस्त बनते सगळ्याच क्षेत्रामध्ये. कौटुंबिक क्षेत्रामध्ये म्हणा, तुमच्या जॉबमध्ये म्हणा, सामाजिक म्हणा किंवा इव्हन म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जामध्ये सुद्धा ती जास्त अलाईन होतो आपण त्या ब्रह्मांडीय ऊर्जामध्ये. ती जास्त पॉवरफुल होतो. है ना. आणि त्यात बुद्धिमत्ता म्हटल्यानंतर काय होतं की समतेमध्ये भगवान बुद्ध जे सांगतात समता म्हणजे खूप कमी नाही खूप जास्त पण नाही, खूप लो फ्रिक्वेन्सी म्हणजे खूप भावनाशील होऊन म्हणजे जसं कधी आता आपल्याला माहिती आहे पिक्चर बघून आपण रडतो पण ऍक्च्युली आपल्याला माहिती पण आहे की गोष्ट खरी नाही आहे. हे नाटक केलेलं आहे, याच्या मागे खूप पैसा लावलेला आहे, लोक पैसा कमवतात, ते हिरोईन रडून राहिली पण तिच्या मागे रडण्यामध्ये तिला पैसा मिळतो हे आपल्याला समजतच नाही ना, आपण ते रडायला लागतो. आणि किती दिवसपर्यंत ते पिक्चर आपल्या मनामध्ये घोळत राहतं. तर ते अति भावनाशील झालं. पण त्या ह्याच्यातून आपण काय शिकतो किंवा काय शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे किंवा आपण कशी लिडरशिप घेतली पाहिजे बा, हे बघून आपण नाही आपल्या दुनियेमध्ये असं केलं पाहिजे. तर याला म्हणतो आपण इक्यू म्हणजे भावनात्मक पण आहे पण बुद्धिमत्तेने ते काम केलेलं आहे. आपण रडत नाही बसलोय. त्याच्या पुढे जाऊन आपण लिडरशिप क्वालिटी केली आहे. तर हे करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं इक्यू वाढवण्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. इक्यू हा 90% काम करतो आपल्या जीवनामध्ये. 90% जो आपल्याला म्हणजे रेखी म्हणा किंवा ह्या जे आपण जसे हे जे सायन्स सगळं शिकतो आपण ह्या बाबतीत त्याच्यामध्ये इक्यू खूप जरुरी आहे. तर अशा पद्धतीचं आहे. तर आज आपण होमवर्क पण मी तुम्हाला सांगते की आपला इक्यू स्वतःचा चेक करायचा आहे की आपल्याला खरंच किती आपण आपल्या भावना कशा हाताळतो. कुठलाही एखादा तुमच्या जीवनात कठीण प्रसंग येतो आहे किंवा आला आहे पास्टमध्ये पण बघा किंवा त्या दिवशी कठीण परिस्थितीला तुम्हाला सामना करतो आहे है ना. कठीण म्हणजे जरुरी नाही खूप मोठं कठीण, पण तुमच्या थोडस आउट ऑफ मध्ये गेलेलं आहे. तर त्यावेळेस तुम्ही कसं हाताळताय. म्हणजे जसं कोणीतरी येऊन तुमच्याशी भांडण करताय किंवा तुमच्या गोष्टी ऐकल्या नाही, तुमच्या विरोधात काहीतरी काम केलं है ना किंवा तुमच्या गोष्टी बिघडल्या, तर ही तुमच्यासाठी कठीण परिस्थिती झाली. तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या भावना कशा हाताळता तर ते डायरीमध्ये लिहून
लिहून काढा. आणि त्यावेळेस म्हणजे आपल्याला बघायचं आहे की मला आता माझा इक्यू चेक करायचा आहे. स्वतःला म्हणजे अंडरलाईन करायचं आहे की मी आता भावनात्मक बुद्धिमत्ता म्हणजे मी भावना पण ठेवते आणि मी बुद्धिमत्तेने पण काम करते. ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून करते. ह्याच्याकडे म्हणजे जाणीवपूर्वक बघायचं आहे आपल्याला. आणि समजा टीमवर्क असेल, टीमवर्क म्हणजे आता आपल्या फॅमिलीमध्ये असेल, आपल्या बच्चांना सांगा, आपल्या मिस्टरांना सांगा किंवा आपल्या फॅमिलीला पण सांगा त्याच्यामध्ये. किंवा मग ऑफिशियल असेल तर आपले सहकारी असतात त्यांना पण समजून घ्या किंवा समजवून द्या इमोशनली, की हो बाबा असं होऊ शकतं. ठीक आहे, आता आपण एक दिवस थांबवून बघायचं का? करून बघायचं का? म्हणजे एकदम विरोध न करता अशा पद्धतीने तुम्ही त्यांना आपला इक्यूचा वापर करून तुम्ही हे करू शकता. आणि ह्याच पद्धतीने स्वतःचं मूल्यांकन करायचं आहे, की मी माझ्या इक्यूच्या पॉवरमुळे म्हणजे माझ्या इमोशनल म्हणजे भावनात्मक बुद्धिमत्तेमुळे मी कुठे कुठे यशस्वी झाले, है ना? कुठे माझं यशस्वी झाले ते बघा तुम्ही. ठीक आहे. तर जसं आता मी माझं एक इक्यूचं मी एक अजून एक माझं उदाहरण सांगते, की मी इक्यू म्हणजे खूप भावनात्मक ही होते. पटकन रडू येऊन जायचं, कोणाचं हे करायचं. पण लो एनर्जी होती. म्हणजे मला बुद्धिमत्ता नव्हती त्या इक्यू मध्ये. म्हणजे त्या भावनात्मकतामध्ये. त्याच्यामुळे मी पैसे गमावले. पहिला मोठा धोका. धोका म्हणजे त्यांनी नाही दिला, तर मीच माझा इक्यू कमी केला. म्हणजे म्हणजे काय आणलं नाही तिथे. बुद्धिमत्ता वापरली नाही. त्यांनी पैसे मागितले तर मला माझ्या मनात भावना ही यायची की अरे रे, किती भयानक पोझिशन आहे, दुसऱ्यांना पैसे मागणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. पण बिचारा माझ्याकडे मागतोय आणि तो लाखो रुपये मागायचा. म्हणजे असं काय हजार नाही, लाखो रुपये मागायचा. की 10 लाख पाहिजे तर 20 लाख पाहिजे, हो घेऊन जा. मग शेवटी अशी कंडिशन आली होती की म्हणजे पैसे नव्हते, तर म्हटलं आता काय करायचं. तर म्हटलं माझ्याजवळ मंगळसूत्र आहे, देऊ का तुला? बांगड्या पण आहेत पाटला, देऊ का तुला? मग त्या गहाण ठेवून बघ त्याच्यात किती पैसे. 4 तोळ्याचं मंगळसूत्र होतं, 4-5 तोळ्याच्या बांगड्या होत्या, पाटल्या होत्या, फुटल्या. मी गेलो म्हणजे आज विचार करते ते हे किती म्हणजे भावनात्मक होतं, पण म्हणजे वाहून जायचं. तर ते पण नाही करायचं आपल्याला, म्हणून भावनात्मक बुद्धिमत्ता म्हणताय. बुद्धी पण वापरायची. त्या क्षणामध्ये मी त्याला समजा मदतही करता आली असती, ठीक आहे, पण काही लिमिटेशन्स होते. आपला पण विचार करायला पाहिजे किंवा कुठे नेमकी तू सैन करते, कुठे काय करते. है ना, हे काहीच नाही. तर हे लो एनर्जी फ्रिक्वेन्सी झाली, जरी भावनात्मक असेल. दुसरं एक उदाहरण होतं की माझ्या मुली असं म्हणजे आता वडील नाहीये तर मलाच सगळं बघायचंय. आणि नेमकं नाही, पोरी तरुण होऊन तुझी पोरी खूप सुंदर आहे, मग लोक बघतात, मग एवढी प्रॉपर्टी आहे, एवढं हे आहे, तसं आहे, पैसा आहे लोकात. मग त्यांना पाठवायचं ते कुठेच. इतक्या चांगल्या सिम्बॉयसिस कॉलेजला पुणेमध्ये ऍडमिशन मिळाली श्रद्धाला, पण नाही पाठवलं. पण म्हणजे हे समजच नाही की तिथे गेल्यावर तिची ग्रोथ होईल यार. आणि ग्रोथ जरुरी आहे, आपणही जाऊ शकतो. नाही तर आपलं तिथे पुण्याला जाऊन तिथे घर घेऊ, आपण थोडंसं भाड्याने राहू शकतो, एक्झिबिशनसाठी प्लस. ह्या गोष्टीची बुद्धिमत्ताच नाही. आणि त्याच्यामुळे तिचंही नुकसान, आपलंही नुकसान. पण जेव्हा इक्यू वाढलं किंवा समजलं, तेव्हा आज नुसतं दुसऱ्या देशात म्हणजे दुसऱ्या गावातच नाही तर दुसऱ्या देशातच पाठवून दिलं. तर आज किती ग्रोथ झाली तिची. तर ह्या अशा पद्धतीने आपली निर्णय क्षमता वाढते. आपलं जेव्हा इक्यू वाढतो, तो स्टेबिलिटी येते, आपली ग्रोथ होते. है ना. आपल्याला म्हणजे चिडचिड न करता शांतपणे डिसिजन्स घेता येतात. आपले संबंध सुधारता येतात, आपला आत्मविश्वास वाढतो. है ना. आणि बरोबर ती गोष्ट जर आपल्याला समजलं, आज जसं मला हे समजायला खरंच इतके वर्ष लागले. पण तो मी अनुभव तुम्हाला काही मिनिटातच सांगते किंवा एका तासात, अर्ध्या तासात आपण शिकतो. तर ते किती म्हणजे शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये तुम्हाला त्याचे अनुभव येतात आणि तुम्ही अलर्ट होऊन जाता. तर किती म्हणजे एक प्रकारचा मदत होते आपल्या अनुभवाची. तर ते पण किती सुंदर आहे. तर इतरांचं पण आयुष्यात आपण चांगला बदल करू शकतो. इतरांना आपण प्रोत्साहन करतो. है ना. आपला स्वतःचा राग, तणाव आपण म्हणजे शांत करू शकतो किंवा त्याला मेंटेन करू शकतो. इतरांच्या भावना समजणं, स्वतःच्या भावना समजणं, लिडरशिप करणं, हे सगळं कशासाठी होतं, कशाने होतं, तर आपलं इक्यू पॉवर वाढवल्याने होतं. तर आता याच्यानंतर इमोशनल राहायचं, पण बुद्धिमत्तेने सुद्धा विचार करायचा, बॅलन्स करायचं. इमोशन्सच्या मध्ये वाहून जायचं नाही. मग ते आपला मुलगा असो, आपलं बाळ असो, किंवा दुसऱ्यांचं बाळ असो. वेळ आली तर छडी पण मारली पाहिजे, पण
इमोशनली याच्यामध्ये, की मी छडी छडी मारणं म्हणजे असं नाही की बेदम मार देणं धावून धावून, पण कुठेतरी त्या मागचं इंटेन्शन ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आजचा आपला हा म्हणजे 5 पॉइंट्स होते. आणि आपले 6 दिवसाचा हा आपला भावनात्मक बुद्धिमत्तेचा म्हणजे EQ चा प्रोग्राम संपलेला आहे. हा विषय इथे संपलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये त्याचा पूर्णपणे ऍक्शन प्लॅन करायचा आहे, तर तुम्हाला समजेल. नाही तर हे सगळं पालत्या गाड्यावर पाणी, काहीही उपयोग नाही. कारण हे सगळं समजायला बुद्धिमत्ता जरुरी आहे. आणि खरंच शेअर करा अरे, खरंच शेअर करा. बघा मी इतक्यांदा सांगते, रुपालीने शेअर केलं. मला जेव्हा असं वाचते ना, तर मला खरंच खूप छान असं वाटतं. म्हणजे अशी ती फिलिंग येते, की त्या क्षणामध्ये असं म्हणजे असं वाटतं, की मी रुपालीच्या सोबत उभी आहे. आणि म्हणजे ती जी हे करते ना, असं म्हणजे फील करते ऍक्शन्स, म्हणजे ती फिलिंग माझ्यापर्यंत पोहोचतात. है ना. तर कुठल्याही विषयावर, आता म्हणजे असं नाही म्हणत आहे की हाच विषय किंवा ते करा किंवा माझी तारीफ करा, असं नाही आहे त्याच्यामध्ये. पण मी हे शिकले किंवा मला हा दृष्टिकोन समजला, आणि मी त्याचा कसा माझ्या लाईफमध्ये उपयोग केला, आणि कसा फायदा मला झाला किंवा इतरांना झाला, हे सांगणं जरुरी आहे. ठीक आहे. कारण तुमच्या सांगण्यावर, तुमच्या शेअरिंगवर इतरांना सुद्धा समजतं. कारण आता बघा, रुपालीने शेअर केलं, सगळ्याजणी वाचलं असेल, तर ते वाचताना असं वाटतं ना, आणि हो माझ्या पण लाईफमध्ये असं झालं, हो असं, किंवा मग मनात असं, हा हिने असं पण करायला पाहिजे होतं, किंवा तिने तसं करायला पाहिजे, म्हणजे कुठेतरी सजेशन्स पण आपल्याला येतात, किंवा आपल्याला आपण स्वतःच पण फील करतो. तर डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला त्या व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत येतात. है ना. तर ह्या व्हायब्रेशन्स आपण जेवढ्या एकमेकांना पसरवलं, तेवढ्या आपण डायरेक्टली इनडायरेक्टली का असे ना, आपण सामाजिक काम करतो आहे. आणि आपली ऊर्जा ही जाणून बुजून बाहेर जेव्हा निघाली अशी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीची, तर किती लोकांना त्याचा फायदा होतो. आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे बरं. म्हणजे आपण विचारही करत नाही की असं काय होऊ शकतं. पण आज जर तुम्हाला खरंच समजलं ना, तर खरंच जरूर करा. ठीक आहे. तुमचं थँक्यू तर मला पोहोचतच आहे, प्रश्नच नाहीये. तुम्ही असं थँक्यू नाही म्हटलं तरी म्हणजे त्याच्यात हे नाही, पण तुमचं खरं थँक्यू असेल ना, तर तुम्ही म्हणजे इतरांच्या थँक्यूला पात्र बना, की इतरांनी पण म्हटलं पाहिजे की वाव, जसं तर रुपालीला जसं आपण म्हणतो, कोणी शेअर केलं तर कोणी अंगठा देतं, कोणी नमस्कार करतं, कोणी हार्टचं, म्हणजे काय झालं, ते थँक्यू देतात आहे ना त्यांना तुमच्या शेअरिंग बद्दल. तर थँक्यू म्हणजे ती एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचते, आणि त्याच्याने तिला पण स्वतःला पण चांगलं वाटतंय. तर असं आपण एकमेकांची ग्रोथ करायची आहे, बस, बाकी अजून काही नाही त्याच्या मागचा उद्देश. ठीक आहे. तर चला आज आपण आजचा मेडिटेशन घेऊया. आणि मग आज तुम्हाला काय शेअर करायचं असेल तर जरूर शेअर करू शकता. हा, एक मिनिट थोडं. चला शांतपणे बसा, डोळे बंद करा. आज मी तुम्हाला शेवटी हे झाल्यावर एक सुंदर भजन पण ऐकवेन, ते पण ऐकाल आणि फील करा छानपैकी. त्यामुळे अगदी काम सोडून थोडस बसा, 10 मिनिटं. डोळे बंद करून शांतपणे आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. तुमचा श्वास येतो आहे, जातो आहे, अगदी सहजचपणे. तुम्हाला काही भार नाही त्याचा, की काही म्हणजे करावं लागत नाही, काही टेन्शन नाही.
असंच आपलं लाईफ आहे. पण आपण जीवनात बरेचदा ह्या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे आपण आपल्यावरच, आपल्या डोक्यावर आपणच भार ठेवतो आणि आपणच रडत बसतो, की मला खूप भार आहे, टेन्शन आहे. आपण ते आज समजून घेऊया. ह्या सर्व गोष्टीचं व्यवस्थापन आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपण आपल्या भावनिक बुद्धिमत्तेने सहजपणे करू शकतो. बुद्धिमत्ता ही खूप जरुरी आहे, पण तिला जर भावना दिल्या, तर ती आपल्या कामामध्ये, आपल्या यशामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावते. कारण जीवनात फक्त हुशारी काय पुरेशी नसते, तर भावनात्मकता ही खूप मोठं काम करत असते आपल्या जीवनात. नेता तोच असतो जो लोकांच्या भावनांना समजतो, लोकांचे प्रॉब्लेम समजतो. राग किंवा तणावाच्या वेळी शांत असतो. इतरांना प्रोत्साहन देतो. आज तुम्ही या सर्व गोष्टी शिकल्या, तर आज तुम्ही नेता म्हणजे लीडरशिपच्या रांगेत आहात. तुम्हाला जे समजलं ते आता इतरांना समजावून द्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम स्वतःचं इक्यू म्हणजे भावनात्मक बुद्धिमत्ता वाढवणं खूप गरजेचं असतं. भावनात्मकतामुळे आपली लीडरशिप चांगली होते, निर्णय क्षमता योग्य होते, स्ट्रेस मॅनेजमेंट चांगलं होतं आणि जीवनामध्ये बऱ्याच क्षेत्रात आपल्याला यश इझिली मिळत असतं. नातेसंबंध सुधारतात, आत्मविश्वास वाढतो, आरोग्य चांगलं राहतं. आज एक छोटस यशाचं ध्यान आपण स्वतःसाठी करूया. स्वतःला तुम्ही एका कामाच्या ठिकाणी आहात अशी कल्पना करा. एक घर असेल किंवा घरात असेल किंवा ऑफिशियल असेल, जिथे कुठे, की कठीण परिस्थिती तुमच्या समोर आलेली आहे, जिथे तुम्हाला महत्वपूर्ण निर्णय घ्यायचाच आहे, पण कठीण परिस्थिती आहे. इमोशनली पण तुम्ही हललेले आहात. करू, नको करू, माझं नुकसान होईल, अशी कुठलीही परिस्थिती होऊ शकते. जसं मुलं ऐकत नाही किंवा आजकाल ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या ह्याच्यामध्ये आउट ऑफ केलेलं असल्यामुळे असतं ते, त्यामुळे टेन्शन येतं आपल्याला. तशा वेळेस आई म्हणून आपण इमोशनली खूप जास्त वाहून जातो, घाबरतो. स्पेशली मुली असेल तर आणखी जास्त आपण हे करतो, ओव्हर प्रोटेक्शन देतो. तसंही न करता आपल्याला सिच्युएशन अशी स्थिरतेमध्ये बघायचंय, म्हणजे बुद्धिमत्तेने विचार करायचा आहे त्या इमोशन्सला पण. हो, समजा मुलं असतील तर चूक होत असेल, कळेल, पण समजेल. हा सगळा विचार तुम्ही अगदी शांत, स्थिर राहून योग्य निर्णय घेत आहात. त्यांना पण तुम्ही स्पेस देत आहात.
पण पाठीशी उभे आहात. एक्झाम्पल तुम्हाला मुलांचं दिलं, तुम्ही मिस्टरांचं किंवा कोणत्याही रिलेशनशिपचं घेऊ शकता किंवा ऑफिशियली घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. ते फक्त तुम्ही करा का, कल्पना करा तुम्ही तुमच्या EQ ने म्हणजे भावनात्मक बुद्धिमत्तेने निर्णय घेत आहात. जेही काही निर्णय घेत आहात. मी थोडा वेळ देते तुम्हाला. तुम्ही तुमच्या कल्पनेमध्ये रमून तो निर्णय घ्या. कोणाला किती स्पेस द्यायची, कोणाला किती कंट्रोल करायचं, कोणाकडनं कशा पद्धतीने कामं करून घ्यायचे, बरोबर निर्णय घेणं म्हणजे आपल्या भावनात्मक बुद्धिमत्तेचा योग्य वापर करणं. विशेषतः कठीण प्रसंगात. स्वतःला सांगा, मी माझ्या भावनिक बुद्धिमत्तेमुळे मी यशस्वी आहे. स्वतःला एक अफर्मेशन द्या. मी माझ्या EQ मुळे किंवा भावनात्मक बुद्धिमत्तेमुळे यशस्वी आहे. स्वतःला धन्यवाद द्या. कृतज्ञता बाळगा त्या मुझ पर सतगुरु जी मेहर करो, मैं तेरे दर पे आई हूँ, मेरे कर्मों पर ना ध्यान धरो, मैं कर्मों पर शर्माई हूँ, मुझ पर सतगुरु जी मेहर करो, मैं तेरे दर पे आई हूँ, जो दर पे आपके आ जाता वो असल खजाने पा जाता, मैं भी खाली नहीं जाऊंगी, बड़ी आस लेके मैं आई हूँ,
मुझे संगी साथी छोड़ गए, सब रिश्ते नाते तोड़ गए। कहीं तुम भी ना ठुकरा देना, ये सोच के मैं घबराई हूँ। मेरे कर्मों पर ना ध्यान धरो, मैं कर्मों पर शर्माई हूँ। तुमने सबको अपनाया है, सबको ही गले लगाया है। मुझको स्वीकार करोगे तुम, सब अर्पण करने आई हूँ। मुझ पर सतगुरु जी मेहर करो, मैं तेरे दर पे आई हूँ। मन के अंधियारे मिटाते हो, तुम ज्ञान की ज्योत जलाते हो। मेरा हाथ पकड़ उस पार करो, तेरे नाम का दीप जलाई हूँ। मेरे कर्मों पर ना ध्यान धरो, मैं तेरे दर पे आई हूँ। बिन आपके कौन हमारा है, एक आपका ही तो सहारा है। अवगुण हर लो मेरे सारे, ये विनती करने आई हूँ। मुझ पर सतगुरु जी मेहर करो, मैं तेरे दर पे आई हूँ। सर पे जो हाथ रख देते हो, उसे बाधा मुक्त कर देते हो। सतगुरु मुक्ति मुझको दे दो, पापों की गठरी लाई हूँ। मेरे कर्मों पर ना ध्यान धरो, मैं कर्मों पर शर्माई हूँ। मुझ पर सतगुरु जी मेहर करो, मैं तेरे दर पे आई हूँ। मैं तेरे दर पे आई हूँ। नक्कीच वातावरणाप्रती जागृत व्हा आणि आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून हलकेच डोळे उघडा. खूपच सुंदर आणि खूप सुंदर आहे होतं म्हणजे आहेच खरंच खूप अर्थ डोळ्यातून आहे पाणी मॅडम त्याला. डोळ्यातून पाणी मला आलं. खूप खूप अर्थ आहे. खूप अर्थ आहे त्याला. प्रत्येक शब्द, कशा प्रत्येक है ना कशाचा अहंकार आपण करतोय, कशाचा मागे धावतोय, काय करतोय आपण.
क्षण, एकच क्षण लागतो जागृत व्हायला, एकच क्षण. बस ती समज येईपर्यंत ही सगळी प्रोसिजर आहे माहिती, जी आपण रोज करतोय. पण एकदा ती समज आली ना, तर बस एकच क्षण, काहीच नाही लागत. आणि ऍक्शन तर मग ऑटोमॅटिक येतं. ऍक्शन ऑटोमॅटिक येते. व्हिडिओ स्टॉप का? खूपच छान. चला, कीर्तीचे खूप, म्हणजे कीर्तीला वाटताना पण माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे खरंच आहे, डोळ्यात पाणी येण्यासारखं. म्हणजे सारा सार जीवनाचा तर एका गाण्यामध्ये, एका भजनमध्ये त्यांनी समजून सांगितलं. खूप सुंदर. तर नक्कीच छानपैकी प्रॅक्टिस करा अशी, दिवसेंदिवस आपली प्रगती करा. ऍक्च्युली मॅडम, बोलू का थोडं? येस येस, बोल, बिलकुल बोल. मी तुला आज तेच हाच आज हाच विचार चालू होता दिवसभर, की काय करू शकते मी. माझ्याकडे उत्तरच नाहीये. ते तुम्ही मला दिलं. सांभाळ स्वतःला. कुठे काय म्हणजे तुला प्रश्न आहे, कोणत्या ह्याचं उत्तर पाहिजे तर बघ विचारून. ते मिळेल उत्तर. पण खरंच असं कधी कधी वाटतं की कशासाठी करतोय आपण हे. कसली धडपड आहे ही? बघितलं तर आजूबाजूला काहीच नाहीये. अरे मॅडम, नाही कंट्रोल करू शकले मी. हे सगळे ब्लॉकेजेस असतात, ह्या भावनांचे ब्लॉकेजेस आहेत आपले सगळे. हे तुमच्या रडण्याने, तुमच्या शेअरिंगने, तुमच्या डोळ्यांच्या भावांनी सुद्धा ब्लॉकेजेस अनब्लॉक होतात. हे एक प्रकारचं खूप सुंदर तुला म्हणजे करते, म्हणजे वाहून नेते. जो काही चिखल आतमध्ये जमलेला आहे तो वाहून नेतोय. ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक वेळेस वाटलं की आपण मी एक टप्पा पुढे गेलीये, पुढे गेली. पण ते इतकं हेवी होत गेलं ना, की आज खूपच त्रास झाला मला त्या गोष्टीचा, की काय करू मी. मला नाही मॅनेजमेंट होते कोणत्या गोष्टीचं माझ्याकडून. शरीर थकते, मन तर सांगते की नाही ओके सगळं छान आहे. मला मॅनेजच होत नाहीये. पण आज तुम्ही जे शिकवलत ना, मी हेच शेअर करणार होती. पण हे जे तुम्ही शेवटी हे लावलत ना, काय म्हणाल भजन, असं वाटलं अक्षरशः ब्रह्मांड माझ्यासाठी उभं आहे तिथे, की ये तुला मी सामावून घेतोय. थँक्यू मॅडम, खरंच ऍक्च्युली थँक्यू. तू हे जे म्हणतो ना, शेवटचं वाक्य, की ब्रह्मांड ये म्हणतोय, की ये मी तुला सामावून घेतो, किंवा ब्रह्मांड तेच म्हणतोय. म्हणजे सिंपल भाषेत सांगायचं म्हणजे समुद्राच्या लाटा. आपण जर म्हटलं की मी लाट आहे, मी वेगळी आहे, मी उंच लाट आहे, मी अगदी खालची लाट आहे, मला तर लाटच नाही करता येत, हे जे म्हटलं ना, ते म्हणजे अहंकार आहे. ना तुम्ही उंच आहे, ना तुम्ही लहान आहे, ना बारीक आहे, ना काही आहे. बस मजा घ्यायची. आली हवा उंच तर उंच ओढायची, नाही तर सेम साधी लाट. अल्टिमेट आपण लाटच आहोत. त्याच्यात उंच किंवा लहान मोठी काहीच नाहीये. हे आपला दृष्टिकोन आहे, की ही मोठी आहे, हा छोटा आहे, मी काहीच नाही करू, मी काय कामाचं, किंवा मी जाते कुठे आहे, मी येऊन धडकते तर काय करते आहे. हे धडकणंच आहे. तेच काम आहे आपल्या त्या लाटेचं. म्हणजे ती लाट म्हणजे आपण. एक लाट मी आहे, एक लाट तू आहे, एक लाट विद्या मॅडम आहेत, एक लाट पल्लवी आहे. हे सगळं आपण जे सगळं आहोत, हे सगळे वेगवेगळे, पण आपण आहोत एका समुद्रामध्येच.
डिफरंट डिफरंट फ्रिक्वेन्सीवर आपण हे करतोय. बस आज तुझं थोडस समज अशी एक फ्रिक्वेन्सी आली, याला मी लो फ्रिक्वेन्सी पण नाही म्हणणार. रडणं म्हणजे लो फ्रिक्वेन्सी नाही आहे. ती समज इतकी दाटून आली आहे की ती भावनाच्या माध्यमातून बाहेर पडली आहे. ही और किती सुंदर लाईफ आहे. हे आणि मॅडम. खूप ओझं आहे माझ्यावर आणि खूप मला काम करावं लागतं, किंवा मी एकटीच आहे, मी कुठपर्यंत एकटी राहील, मी कसं राहील, मला काही झालं तर कसं होईल, किंवा हे नाही ते. हे सगळे विचार आहेत, काहीच नाही सांगता येत कोणाचं काय होईल. सारा एक माझ्या आपल्या ज्याच्यामध्ये होते, डॉक्टर होते, हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर, आणि पेशंटचं ते ऑपरेशन करता येते, त्यांना हार्ट अटॅक आला आणि तिथेच ते गेले. हार्टचं ऑपरेशन ओपन करून. मग आता इथे आपलं काय आहे सांग ना. मग आता आपलं काय आहे? काहीच नाहीये. आपल्या ग्रुप मधला तो काय त्याचं नाव होतं ग, तो खूप माळा वगैरे घालायचा, खूप त्याचं नाव मी विसरली आता. गणेश. गिरीश गिरीश गणेश. गिर गिरीश. हा, गिरीश. गिरीश गिरीश दादा. गिरीश 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 दादा, हो. गिरीश. यार किती म्हणजे आज जे हा प्रोग्राम असताना तर तो म्हणजे राहिलाच हो, असता. असतेच प्रोग्राम तो ते. सोडत नव्हता. आणि हो. फुल तयारीने, फुल एनर्जेटिक, कुठल्या अँगलने वाटत होतं. हो बघता ना. बघता उभ्या उभ्या गेला तो हार्ट अटॅकने. बापरे. एवढा रेकी ग्रँड मास्टर, आणि किती म्हणजे तो सगळ्या गोष्टीचा खूप मनातून ऍक्टिव्ह होते करायचा. ते. हो. मनातून करायचा. किती कधी त्याने म्हणजे व्हिडिओ बंद केला असेल, किंवा म्हणजे त्याने होमवर्क केलं नाही की शेअरिंग केलं नाही, असं कधीच झालं नाही. त्याने नंतर शिकवायलाही चालू केलं दुसऱ्यांना. झालं. काहीच नाही सुरुवातीला सांगतायत. तर त्यामुळे प्रत्येक सुरुवातीला तर क्षणामध्ये कंपनीत जगता आलं असताना पाहिजे आपल्याला. बस. हा, येस, बोला, काय म्हणताय? आपण जेव्हा रेकीत शिकत होतो तेव्हा कंपनीत असताना पण ते उभं राहून आपला क्लास अटेंड हा, करत होते. वर्क मध्ये सुद्धा तिथून. कधी करून कधी ते काम. बाईकवर असले तरी पण ते व्हिडिओ ऑन ठेवायचे, तरी पण बाईकवर ते असले करायचे. तरी पण. हो की नाही? किती हम्म. त्यांचा डान्स आहे आपल्याकडे रेकॉर्डिंग. काय सुंदर डान्स करताना वगैरे विद्या मॅडमने केला होता, त्यांनी केला हो, होता. गेट टुगेदरला. हा, गेट टुगेदरला. 2 महिने होऊन गेले आता पौर्णिमेला. मग हे माझ्याकडे तर 2दा सगळं. येऊन गेले होते. हो. माझ्या घरी तर 2दा किती येऊन गेले होते. हो ना. तर किती सहजपणे एकदा सगळं सुटणार आहे, सगळं सुटणार आहे, काही घेऊन जाणार नाही आपण. खरंच त्या खरंच आहे. आणि सांगते. हे हे आपल्याला EQ ने विचारायचं आहे, विचार करायचा आहे. हो. हे आपण जे सगळं बोललो, हे सगळं भावनात्मक बोललो, पण इथेच अडकून राहायचंय का? नाही नाही. नाही. मला खरं तर नाही, त्याचंच उत्तर बुद्धिमत्तेने पुढे पण. मिळालं. हा, की तुम्ही आज जे मला हे शिकवलं ना. समजलं. मला आज हे समजलं, मी अजून इतरांची कशी मदत करू शकते, इतरांना कसं मी सांगू शकते, त्यांना त्या गुंतागुंतीमधून मी कसं बाहेर आणू शकते. तसा एखादा पर्पज जर घेतला आणि त्या पर्पजने काम केलं ना, तरी सुद्धा आनंद मिळतो. नाही तर आज मला, आता मला हे सांगा, तुम्ही पण म्हणजे मेसेज टाकला की आपण पैसे देऊ मॅडमला, फीस देऊ वगैरे, पण फीस साठी मी केलंच नाही. मला किती मिळतंय, फीसच्या कितीतरी पर्याय आहे. तुम्ही रेग्युलर येतात आणि जे शेअरिंग करता हे इतकं मोलाचं आहे की मी काय सांगू माझ्यासाठी. की त्याच्यासमोर पैसा काय करणार. पैसा भरपूर येतो आहे, सगळीकडनं येतो. जरुरी नाही की इथूनच आला पाहिजे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला ब्रह्मांड देतो आहे. हे तुमचे म्हणजे मला काय म्हणतात, आशीर्वाद आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत, तुमच्या भावना आहेत त्या. तर ह्या आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपण त्याच्यातून मुक्त होतो, म्हणजे त्या भावनाशील याच्यामधून मुक्त होतो, आणि पुढे काहीतरी कर्तव्य करू शकतो आपण. कसं आहे ते. खरंच म्हणजे आजच्या कीर्ती, आजच्या सेशनमुळे. तुझ्या डोळ्यातून पाणी पडलं. पण ऍक्च्युली माहितीये का, सगळ्यांचे ब्लॉकेजेस उचले गेले त्याच्याने, किंवा क्लिअरिटी आली सगळ्यांना. हे लक्षात ठेव. तर तू एकटीच म्हणजे भावना नाही पुसल्या, तू म्हणजे क्लिअर नाही केल्या, तर बाकी सगळ्यांना तू ते दिलं, ज्या जे व्हायब्रेशन्स मधून. खरंच हे मॅडम. आहे ते. मला म्हणजे तेच की खूप शोधत होते मी, म्हणजे मला असं वाटत होतं काय करू, आणि तुम्ही जे शिकवलं ना 5व्या पॉइंट मध्येच ते मला आन्सर मिळालं की भावनात्मक बुद्धिमत्तेने त्या गोष्टीचा विचार करायला हवा. नाहीतर मी खूप बर्डन घेतलेलं माझ्या जॉबचं आत्ताच्या. खूप हम्म. बर्डन घेतलेलं की मला मॅनेजच होत नाही. पूर्ण दिवस माझा जातोय जवळजवळ 10 सकाळी 10 ते रात्री 9, 9:15.
असं मला मधल्या वेळेत काहीच नाही करता येत. मग आज तेच झालं, ग्रॅटिट्यूड देत गेले मी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या की नाही, ही पण गोष्ट खूप गरजेची आहे माझ्यासाठी. आणि छान आहे, मी रिलॅक्स करत गेले स्वतःला. पण एका क्षणाला असं वाटलं की पण मग बाकीच्या गोष्टी मॅनेज होत नाहीयेत, त्याचं काय करू? त्याचं उत्तर तुम्ही आज दिलं. आणि ते सगळं इतकं भरून आलं ना, आणि ते भजन इतकं सुंदर होतं ना, की सगळं म्हणजे सारांश आला माझ्या आयुष्याचा त्याच्यामध्ये, असं मला वाटलं. आणि कळत न कळत माझ्या डोळ्यातून पाणी, मला नाही कंट्रोल झालं ते. म्हणजे मी आहे थोडीशी तशी इमोशनल, होतं त्या गोष्टी. पण आहे. एक आणि आहे की कंट्रोल कंट्रोल करायची गरज नाही, त्या गोष्टी आहेत वाहू द्यायचंय, काही प्रॉब्लेम नाही. एक वाटतं की या ह्याच्यामध्ये की शिकायला भरपूर मिळालं. तुम्ही जे शिकवलत ना, त्याच्यामुळे खरंच स्टेबल आहे लाईफ. अगदी त्याच्यात हम्म. अडकून पडण्यासारखं काहीच नाहीये. पण आज खरंच खूप गरज होती, आणि मला असं इतकं बरं वाटतं की मी म्हणते तुम्हाला नेहमी की एकतर हा प्रसंग घडून गेलेला असतो माझ्या आयुष्यात, जे तुम्ही सांगता किंवा तुम्ही सांगितल्यानंतर ती घटना घडते, आणि माझ्यासमोर मला ते उत्तर मिळतं, मला ते शिकायला मिळतं. अगदी तसंच झालं, आणि त्याच्यामुळे मला ते भरून आलं इतकं की मला खरंच समजत नव्हतं की काय करू आणि काय नाही. तर खरंच थँक्यू म्हणेन. आणि मला खूप हे होतं की मला लिहायला किंवा वाचायला पण नाही मिळत, किंवा ऐकायला सुद्धा वेळ नाही मिळत. म्हणजे सकाळी 10 सगळं आवरून 10 वाजता जायचं, म्हणजे हे एक्सक्यूज नाहीये. माझी तडफड असते, पण ते ऑफिस नवीन असल्यामुळे ना, तिथे वेगळं काहीच मला करायला मिळत नाहीये. आणि कंटिन्यू काम असतं. तर मी तेच विचार करत होते की मी कसं मॅनेज करू, पण आता त्याचं उत्तर तुम्ही दिलत मला. खूप हलकी झाले मी खरं तर, की आता उद्यापासूनचा दिवस काहीतरी वेगळा असेल, की बर्डन घ्यायचं नाही जे मी घेत होते कामामध्ये. हम्म. खरंच थँक्यू मॅडम. एक्झॅक्टली, थँक्यू. बर्डन घेणं म्हणजे ब्लॉकेजेस आणणं आहे. हो, तेच झालं माझं, आणि ते हम्म. आता ह्या अशा पद्धतीने निघालं ते. बाकी मी इतकं शेअर धन्यवाद. करत होते की मी शांतपणे निघते, सगळं सगळं होतंय. पण ते कुठेतरी ते सबकॉन्शियस माइंड मध्ये अडकून बसलं की अरे, मला इतर काही माझं काम करायला वेळ मिळत नाहीये, हम्म. असं झालं. तर ते जरा कॉन्फ्लिक्ट झालं, आणि त्याचं उत्तर तुम्ही आज दिलं. मी विचारही केला नव्हता की आज मला असं काही उत्तर मिळेल. थँक्यू मॅडम, खरंच थँक्यू. बिलकुल, थँक्यू व्हेरी मच. खूप छान शेअरिंग केलं.